शिवरायांचा 25 वर्ष सहवास लाभलेला शिवछत्रपतींच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवणारा आणि स्वराज्याची पहिली राजधानी असणारा किल्ला म्हणजे दुर्गराज राजगड. पाली दरवाजामार्गे गडावर जाण्यासाठी मुख्य वाट आहे. किल्ल्याची सुरुवातीची चढण ही अगदी सोपी असून सभोवतालच्या गर्द वृक्षराजीतून जात असल्याने सुखावह आहे. पुढे पुढे चालत गेल्यानंतर पायऱ्यांचा मार्ग दृष्टीस पडतो. हा पायरी मार्ग प्रशस्त असून सरळ पाली दरवाजाकडे घेऊन जाणार आहे. राजधानी असलेला किल्ला सहजासहजी जिंकून घेता येऊ नये म्हणून याला दुर्गम करण्यासाठी भक्कम तटबंदी असणारा भव्य पाली दरवाजा बांधलेला आहे. गोमुखी रचना असलेल्या या दरवाजाच्या संरक्षणाची विशेष काळजी घेतली असल्याचे दिसून येते. इथून पुढे चालत गेल्यास आपल्या डाव्या बाजूस तटबंदी आपली साथ सोबत करते. पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूस एक दगडी चौकट असून पाली दरवाजाचे संरक्षण करण्यासाठी ही रचना अत्यंत उपयुक्त आहे. दोन्ही बाजूस भक्कम तटबंदी असणाऱ्या या मार्गावरून चालत पुढे गेल्यानंतर दुसरा भक्कम दरवाजा लागतो. राजधानी म्हणून निवड केलेल्या किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी ही रचना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या दरवाजातून आत गेल्यानंतर पहारेकऱ्यांच्या देवड्या लागतात. याच ठिकाणी आपणाला एक अस्पष्ट झालेला शिलालेख पाहता येतो. इथून पुढे जाणारा मार्ग हा आपणाला पद्मावती माचीवर घेऊन जातो. शिवकाळात अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या सर्व वास्तू या पद्मावती माचीवर आहेत. यामध्ये राजवाडा, धान्य कोठार, कचेऱ्या यांचा समावेश होतो. इथून पुढे दिसणारा बाली किल्ला अत्यंत भव्य भासतो. मुरुंबदेवच्या डोंगरावर असलेल्या राजगड किल्ल्याची भव्यता उत्तुंग असून याचा बालेकिल्ला म्हणजे
स्वर्गाची शिडीच जणू. महाराजांचे दीर्घकाळ वास्तव्य असल्याने किल्ल्याचे महत्त्व शिवप्रेमींच्या दृष्टीने अधिक आहे. पद्मावती मातेच्या उत्तर दिशेला चालत गेल्यानंतर येथे असणारे शिवमंदिर तसेच पद्मावती देवीचे मंदिर दिसून येते. येथेच पुढे सईबाईंची समाधी आहे. समाधीचे दर्शन घेऊन पायऱ्या उतरून पुढे चालत गेल्यास उजव्या बाजूस एक इमारत असून डाव्या बाजूस मोठा तलाव आपले लक्ष वेधून घेतो. राजधानीवरील असंख्य लोकांची तहान भागवण्यासाठी पाण्याचे महत्त्व गडकोटांवर किती होते हे सांगण्याची गरजच नाही. शिवछत्रपतींनी पाण्याचा पुरवठा नित्य व्हावा म्हणून किती काळजी घेतली होती ते यावरून दिसून येते. इथून पुढे चालत गेल्यास उत्तरेची तटबंदी दृष्टीस पडते. याच तटबंदीत एक चोरवाट असून गुंजवणी मार्गे येणारा मार्ग या दरवाजापर्यंत येतो. याला दिंडी दरवाजा असेही म्हणतात. एखाद्या गडकोटाचे संरक्षण करण्यासाठी मुख्य दरवाजासोबत दुसरा एखादा चोर दरवाजा असावा हा शिवरायांचा नियम होता. इथून मागे जाऊन आपण पद्मावती माचीवरील मुख्य कचेरीच्या आवारात येतो. पद्मावती माची ही प्रशासकीयदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण होती. या ठिकाणी आपली पद्मावती माची पाहून पूर्ण होते.